आमची सुरुवात साफसफाईच्या कामापासून झालेली आहे. तर तुम्ही म्हणसाल ताई किती वेळा साफसफाई करणार, परवा तर तू काढलेली होती. तर हो, परवाच काढलेली होती, तरी पण बघा डाळी धुळी बनल्या, फटकणं झालं. म्हणजे फटकलं तर होत नाही तितकं, पण जे मशीननं हवा मारली त्या डाळीला साल जाण्यासाठी किंवा चुरा जाण्यासाठी, त्यामुळे घरभर धुरोळा उडलेला आहे, पीठ पण पडलेलं आहे. आणि त्यानं काय झालेलं, भीतीवरती हलकीशी जाळी झालेली आहे. त्यामुळे म्हणलं आता एक वेळा साफसफाईच्या कामाला सुरुवात केलेली आहे. खडी भिंतीवरच्या साईडचं जे जिना वगैरे आहे सगळंच क्लीन करायचं आहे. तर इकडे मी लिक्विडचं पाणी बनवलेलं आहे. तुम्ही विचारत होता याचं नाव काय आहे, पण नाव काय आहे मी तितकं बघितलेलं, पण छान आहे हे प्रोडक्ट. म्हणजे यूजफुल आहे. आता आपल्या घरामध्ये कसं चिकटपणा वगैरे कुठं फरशीवर झाला किंवा आता देवारा आहे मार्बलचा आपला, तो पण छान क्लीन निघतो, छान आहे. तर तेच मी लिक्विड घेतलेलं आहे. इथं अर्ध बकेट पाणी घेतलं, त्यामध्ये मी 2 टोपणं लिक्विड घातलेलं आहे. बघू शकता खूप सारा असं फेस आलेला आहे. तर दीपक त्यामध्ये हे जे झाडू आहे ना, उंच आहे, छान आहे. म्हणजे आपला हात जिथवर वरती जाऊ शकत नाही तिथं हे झाडू जे आहे ना ते उपयोगी पडतं. तर अगोदर बाहेरचं पोर्स जे आहे ना ते आम्ही क्लीन करून घेतलं स्वच्छ वरच्या साईडला, कारण तिथं हवा खूप येते बाहेरून. चिमण्यानी घरं पण बनवले, घराला काही आम्ही धक्का लावलेला नाही, पण त्यांची चू चालूच होती. त्यांना असं वाटत होतं की कुठं त्यांचं घर वगैरे पाडायला आलेत की काय आहे. तर त्यांचं घर वगैरे आम्ही काही हात लावले नाही. जी साईडचं आहे पूर्ण जे ना खडी भिंती स्वच्छ करून घेतलेल्या आहे त्या लिक्विडच्या पाण्याने. पोर्श झालेला आहे, वरच्या खडी भिंती पूर्ण स्वच्छ झालेल्या आहेत. आता बेडरूममध्ये आलो आणि लिक्विडचं पाणी घेण्याचा आणखीन एक फायदा असा होतो की घरामध्ये पाला खूप असतात, खूप पालांचा त्रास असतो. प्रत्येक भिंतीवरती पाल हिंडत असते आणि ती खाली पडली किंवा कुठं अन्नात पडली, पाण्यात पडली की ते विषारी होतं असं म्हणतात. तर ही लिक्विडच्या पाण्यानं ना पालासुद्धा जास्ती येत नाही आहेत किंवा जाळी जळमट जे किडे असतात ते पण येत नाही आहेत, छान असतं. म्हणून मी लिक्विडचं पाणी, हे जर लिक्विडचं पाणी नसलं तर तुम्ही फरशी क्लीनर किंवा हार्पिक टाकू शकता आणि त्यानं जी खडी भिंती आहेत, खिडक्या आहेत, जे आपण दररोज जे आहे ना हे रेग्युलर आपण जे आहे ना साफसूफ करू शकत नाही, कधीतरी 15 दिवसातनं महिन्यातनं आपण अशा खडी भिंती जे आहे ना ते क्लीन करतो. तर लिक्विडचं पाणी बनवूनच तुम्ही हे करत जावा. तर इकडे हे जे झाडू आहे ना त्याला दीपकनं म्हणजे छोटं केलेलं आहे. या झाडूचा जो उंच दांडा होता तो काढलेला आहे, स्टीलचा लावलेला आहे. जेव्हा आम्ही आणलेलं होतं त्यावेळेस ना असं ऑप्शन होतं यामध्ये एकात एक बसत होते ते, पण नंतर ते तुटल्यामुळे ना आम्ही स्टीलचा असा एक दांडा बसवलेला आहे. छान उंच आहे, म्हणजे जिथं जिथं आपला हात जात नाही. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. जिथं हात जात नाही तिथं पण आपण व्यवस्थित क्लीन करू शकतो. अशा प्रकारे उंच दांडा मी बसवलेला आहे. तर दीपकनं काय केलं, खिडकी वगैरे क्लीन करण्यासाठी जमतच नव्हतं तर दांडा काढून वेगळा केला आणि छोटा झाडू केला आणि पूर्ण घर जे आहे ना ते साफसूफ करत आहे दीपक. म्हणजे खडी भिंती जे आहेत ना ते मला जमत नव्हतं, पोहोचत नाही, एक तर कशावरती थांबणं, इकडे थांबणं जमत नाही, आपलं जे आहे ना बॅलन्स होत नाही, पाय निष्ठायची भीती वाटते. तर मुलांना परफेक्ट जमतात ही कामं. तर दीपक इकडं आलेलं आहे इकडच्या रूममध्ये. म्हणजे अगोदर पोर्सपासून सुरुवात झाली. पोर्स जे आहे ना ते स्वच्छ केलं, नंतर ते जी फेस होतं ना पूर्णपणे खाली पडलेलं आहे. तर परत मला सगळे घरं जे आहे ना पुसायचीच आहेत फरशी. तर दीपकला म्हणलं आता अगोदर पूर्ण घरं आता सुरुवातच झालेली आहे एक वेळा. म्हणजे आपण दररोज ही कामं करत नाही, कधी तर महिन्यातनं एक वेळा करता आणि तसं महिनाही झालेला नाही, पण डाळी धूळ ज्या बनवल्या त्यामुळे ना थोडीशी धूळ पूर्ण घरभर दिसत होती. म्हणून मी म्हणलं स्वच्छ करून घ्याव्या सगळं. आणि तसं तर सकाळची वेळ जी माझी मॉर्निंगची कामं होती ती आवरली. दिनेसाठी जी स्वयंपाक बनतो ती सगळ्यासाठीच बनवला मी. म्हणजे वेगवेगळं स्वयंपाक करत बसलेली नाही, सकाळी जे बनला ते बनला, नंतर स्वयंपाकात मी लागलेली नाही. आणि साफसफाईच्या कामातच लागलेले आहे. यांना फोन लावलेला होता की जेवण करायला, म्हणजे टायमिंग सांगितलं तुम्हाला, सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आणखी माझी आंघोळ झालेली, विचार केला की सगळी साफसफाईची कामं आवरावी, मगच सगळं आपण आंघोळ वगैरे नंतर करणार आहे मी. कारण आज शुक्रवारी आहे, वैभवलक्ष्मीचं व्रत आहे, माझं जेवण खाणं काही होणार नाही. आणि वैभवलक्ष्मीची पूजा किंवा देवपूजा मी आणखीन काही केलेलं नाही. जसं सकाळच्या वेळेतच मी पूजा मांडते, येऊनच्या वेळेत होत नाही. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string.
You don't understand the प्रत्येक शुक्रवारी इव्हनिंगच्या वेळेत असं होतं ना की कोणीतरी येतं त्याच वेळेत, म्हणजे 4 वाजता 5 वाजता आले तर पाहुणे आल्यानंतर आपण आपल्याच कामामध्ये मग्न राहिलो किंवा पूजात मग्न राहिलो तेही जमत नाही. सगळ्यांशी बोलणं हे पण गरजेचं होतं, त्यामुळे होत नाही. असं करून भरपूर शुक्रवार उपवास तर झाले पण पूजा झालेली नाही. त्यामुळे मी विचार केला की सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो त्याच वेळेमध्ये स्वच्छता तर आपली पूर्ण घरची होतेच, त्याच वेळेमध्ये आपण पूजा जर मांडली तर योग्यच आहे. म्हणून मी सकाळच्या वेळेतच पूजा मांडत आहे. पण आज ना देवपूजा केलेली आहे ना वैभवलक्ष्मी मातेचं पूजन केलेलं व्रत आहे माझं. अगोदर जे आहे ना साफसफाईची कामं मी करून घेणार आहे. पूर्ण घरची जी क्लिनिंग आहे, खडी भिंती, यामध्ये आम्हाला भरपूर वेळ लागला. म्हणजे मी कमी वेळात तुम्हाला दाखवते शॉर्टमध्ये, पण भरपूर वेळ जातो. आरामात 2 ते 3 तास आम्हाला लागले पूर्ण घर स्वच्छ करण्यासाठी. तर बेडरूम पुसून झालेला आहे, खडी भिंती, नंतर फरशी पण पुसलेली आहे, फॅन ऑन केलेले आहेत आणि पायपुसणी टाकली. म्हणजे आता दीपकचं काहीतरी काम असतं, सतत तिकडे येरझाऱ्या होतात. जिथं जाऊ नको म्हणलं तिथं मुलं जात असतात, तर दीपक तिकडे जात असतो म्हणून पायपुसणी अगोदर टाकलेली आहे. तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा. आणि आता किचनमधलं मी स्वच्छ करून घेत आहे. पाणी बदललेलं आहे, म्हणजे प्रत्येक रूममध्ये मी वेगवेगळं पाणी घेतलेलं आहे, लिक्विड टाकलेलं आहे आणि मगच मी स्वच्छ करत आहे. तर अगोदर जे हे कप्पे बनलेले आहेत ते दार मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. परत फ्रीज वरच्या साईडला दररोज मी पुसत असते, कारण धूळ खूप येत असते. आतमधलं काय 15 दिवसात एक वेळा आपण पूर्णपणे काढतो, पण बाहेरच्या साईडनं दररोज मी हात फिरवत असते. आणि एक मन आहे, जिथं हात फिरत तिथं लक्ष्मी राहते. त्यामुळे पूर्ण घरामध्ये सतत आपण जेव्हा झाडू मारतो किंवा पुसून घेतो त्यावेळी अलमारी असो, डबे असो, किंवा हे जे किचनच्या खाली कप्पे बनलेले आहेत ते दार पण मी स्वच्छ पुसून घेत असते. आणि हांडा रिकामा मी केलेला आहे आज, म्हणजे आंघोळ झाल्यानंतर मी भरून घेणार आहे, कारण आणखीन देवपूजा झालेली नाही. फुलं वगैरे सकाळच्या वेळेतच तोडून ठेवलेले आहेत. तर आता पूजेला मला आज थोडासा लेट होणारच आहे. इकडच्या साईडची पूर्ण किचन क्लीन झालेले आहे आणि दाराच्या मागं पण मी व्यवस्थित पुसलेलं आहे, कारण जिथं आपली नजर जात नाही, हात जात नाही, तिथं पाला, जाळी जुळी, धुरोळा खूप जमा होतो, खूप साठवला जातो. मग तिथलं मी अगोदर स्वच्छ करून घेतलेलं आहे. पण फोन लावलेला होता की जेवण करायला, पण नाही आले. कालचा गुरुवारचा उपवास आहे, आज परत शुक्रवार माझा उपवास आहे, तर म्हणलं येऊन जेवण करून जावा. तर आलोच म्हणत आहेत, पण भरपूर वेळ गेला. पण मी एकच विचार केलेला आहे की कधीही जीवनामध्ये कुणाचाही वेट करायचा नाही. ते कोणीही असो, घरी आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करू, त्यांना पोटभर जीव खाऊ घालू, पण ज्यावेळेत ते येतो म्हणतात त्यावेळेत मी वेट करत नाही. अगोदर असाच प्रकार होता की मी वेट करत बसायची, हातातली कामं ठेवून वेट करायची, आता येतील इतक्यात, पण नाही येत ते, कारण त्यांची कामं तशी असतात. एक वेळा बाहेर गेले की मग ते आपल्या कामात गर्क असतात. मग एकच कळालेलं आहे त्या जीवनामध्ये की कधी कुणाचा वेट करायचा नाही. जी आपली कामं आहेत ते स्वतःलाच करायचं आहे आपल्याला. घरची स्वच्छता असो किंवा आणखीन दुसरी कुठली कामं असो, वेट करत बसलो तर यानं काय होतं, आपलं टाईमही वेस्ट होतं. ती व्यक्ती येत नाही, मग त्यानं काय होतं, चिरड येते, राग येतो. मग त्यामुळे काय होतं, भांडणे होतात घरामध्ये. आणि असंच घडलेलं आहे माझ्या लाईफमध्ये. त्यामुळे मी ह्या गोष्टी परत करत नाही, कुणाचाच वेट करत नाही. मी यांना फोन लावते, या जेवण करायला म्हणते. टायमिंग बघू शकता, सकाळचे 11:30 वाजले तर आणखीन यांचा पत्ता नाही. सकाळी 9 वाजता मी फोन केलेला होता. आपण जसं करत जातो ना तसं आपले अनुभव जे आहेत ना ते येत जातात आपल्याला. आपण सुरुवातीलाच कुठलीही कामं जे आहेत ना ती व्यवस्थित करत नाही, एक करायचं असताना एक करतो, पण नाही, जसं आपण करत गेलो तसं त्या कामाचा अनुभव येतो आणि कसं काय करायचं आहे, कसं मॅनेज करायचं आहे सगळं ते पण समजतं. तसंच करत आहे आजकाल. माझं तसंच रुटीन झालेलं आहे. सकाळी जसा वेळ भेटला तसा मी साफसफाई कामं करते, कारण दररोज होत नाही ताईंनो. तुम्ही काही म्हणा, फरशी पुसणं मला रोज होत नाही आहे. फक्त किचन जे आहे ना ते मी दररोज स्वच्छ करते. पण इकडची रूम आहे, नंतर बेडरूम आहे, हॉल आहे, बाहेरचं पोर्च कसं आहे, झाडांना पाणी देते त्यावेळेस मी स्वच्छ पुसून घेत असते. वायफरनं पूर्ण पाणी मी ओढून घेते, स्वच्छ होत होते. पण खडी भिंती म्हणा किंवा खडी भिंती दररोज आपल्याला साफ करायची गरज नाही आहे, कारण दररोज घाण होत नाही आहे. ते 15 दिवसात, महिन्यात एक वेळा आपण अशा प्रकारे स्वच्छता केली तरी पण चालते. पण दररोजची फरशी पुसणं एक होत नाही आहे, कारण खूप आहे. बघू शकता तुम्ही, बेडरूम आहे, किचन आहे, परत इकडची एक्स्ट्राची रूम आहे, पोर्च आहे.
हे सगळं पुसणं दररोज दररोज होत नाही. खूप बेडरूम आणि किचन पुसून घेतलेली आहे. म्हणजे खडी भिंती, कोपरा आणि कोपरा पूर्ण घरचा स्वच्छ केलेला आहे. म्हणजे जाळी जळमट झालेलेच होते आणि धूळ पण तशीच येत आहे. आता उन्हाळा चालू झाला की हवा खूप येते आणि आपण ताजी हवा येण्याच्या नादामध्ये गेट, दार, खिडकी सगळं उघडून ठेवतो. त्यामुळे काय होतं, हवासोबत ते धूळ पण येते आणि त्यावरती बसते. तर 15 दिवसाला एक वेळा उन्हाळ्यात खास करून खूप धुळवळा होतो. तर पुसून घेतलेलं झालेलं आहे. तिकडचं हॉल आहे. आता इकडची जी एक्स्ट्राची रूम आहे इकडं आलेली आहे मी. किचन पण आहे इकडं. किचनमध्ये बघितलं तुम्ही खूप पसारा दिसला असेल तुम्हाला. म्हणजे डाळी आज उन्हाला टाकलेले आहेत मी, हरभरा डाळ वगैरे बनवलेली. परत किचनमध्ये जे आहेत ना कांदे टाकलेले आहेत. कांदे पण वरच्यावर मी साफसूफ करत असते, कारण त्यामध्ये पाचोळा झाला की कांदे खराब होतात. मग पाचोळा काढत असते, निवडायचं काम करत असते. तेही केला. सकाळपासून याच कामात आहे मी. म्हणजे टायमिंग तुम्ही बघितलेले 11:30 वाजले होते, आता 12 वाजलेले आहेत. असं करून म्हणजे वेळेचं अजिबात भान राहत नाही. एक दिवशी आपण जर कामात लागलो तर, आणि भरपूर वेळ जातो, आरामात 2-3 तास लागतं. त्यामध्ये एक्स्ट्राची कामं म्हणजे काय, डाळी धुळी सगळे वरती उन्हाला घातलेली आहेत. अजून बऱ्यापैकी आहे. नाही तर होळीपासून ना ऊनच नाही आहे. असं ऊन आहे ना, असून नसल्यासारखं, आबाळ येणं, अंधारी होणं असं, आणि हवा खूप असते त्यामध्ये. व्यवस्थित ऊन नसल्यामुळेच मी डाळी वगैरे उन्हाला घातलेल्या नव्हत्या. पण आज सकाळी सुरुवात केलेली आहे. जसं स्वयंपाक झालं, म्हणजे स्वयंपाक तर पहाटेच्या वेळेतच मी करत आहे दिनेशमुळे. दिनेश जसं अगोदर त्याचं कॉलेज स्टार्ट होतं तसंच झालेलं आहे. सकाळी 7पर्यंत टिफिन रेडी लागतं. मग त्यानिमित्तानं मग पूर्ण स्वयंपाक करून घेते सकाळचा एक वेळचा जेवण खाण्याचा. म्हणजे ज्यांना लवकर भूक लागते ते पण जेवतात आणि ज्यांना लेट, आता बघितलं तुम्ही ते पक्षी आणखीन आलेले नाही. टायमिंग खूप झालेला आहे तरी पण आणखीन पत्ता नाही आहे त्यांचा. असो, जेव्हा येतील तेव्हा येतील. ते त्यांच्या कामात बिझी आहे, मी माझ्या. कारण वेट करत बसणं हे एकदम मूर्खपणा आहे असं वाटतं मला. कधीच कुणाचा वेट करू नये. खूप चिरड होते आणि त्यानं काय होतं, खूप आपल्याला संतापून जातो आपण वेट करून. कारण हातात जेव्हा कामं नसतात त्यावेळेत काही ऑप्शन नसतं की फक्त वेटच करायचा. आणि असंच होतं अगोदर. तितकी कामंही राहायची नाही. जेही होतं, मुलं शाळेत जायच्या अगोदर या दोघांना आवरून द्यायचं. बाबांचं आवरलं की मग निवांत बसायचे मी. पण आता मी माझी कामं वाढून घेतलेली आहेत, कारण असंच वेट करणं होणार नाही आहे. कुठल्या तरी कामात आपण व्यस्त असलो तर आपलं जे आहे ना माइंड शांत राहतं. आपण सतत असंच बसून राहिलो, फालतू विचार डोक्यात येतात आणि उगाच ते घरामध्ये हे होतं. म्हणून मी सगळं बंद केलेलं आहे. कुठल्या कामात बिझी राहणं हे खूप खूप गरजेचं आहे आणि केलंच पाहिजे. तिन्ही रूम जे आहेत ना स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. म्हणजे खडी भिंती, कडा कोपरा, दारं, खिडकी सगळं स्वच्छ करून घेतलेले. कुठंही बघावं तिकडे चमक आहे. म्हणजे आपल्याला करते वेळेस थोडीशी धावपळ होते, पण क्लीन झाल्यानंतर खूप छान वाटतं. एकदम समाधान म्हणाला की वेगळी शांती भेटते आपल्याला. तर झालेलं आहे. म्हणजे जी झाडू होता ना केमिकलच्या पाण्यात बुडवून दीपकनं पूर्ण खडी भिंती जे स्वच्छ केलेल्या आहेत. परत फॅन पण क्लीन केलेले आहेत. त्यावरती खूप धूळ होते, कारण या दिवसामध्ये आपण फॅन सतत चालू ठेवतो त्यामुळे धूळ होते त्यावरती जमा. ते पण व्यवस्थित पुसलेलं आहे. खिडक्या वगैरे सगळ्या क्लीन झालेल्या आहेत. तिकडची किचन, इकडची किचन, दोन्ही किचन मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता हॉलमध्ये जी शोकेस आहेत, इकडचं शोकेस आहे जे फर्निचरचं बनलेले, ते पण मी व्यवस्थित केमिकलच्या पाण्याने पुसून घेतलं. इकडचं जे ग्लास आहे ते पण केमिकलच्या पाण्याने पुसून घेतलेलं आहे. टायमिंग सांगितलं दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. आत्ता पतिदेव आलेले आहेत. आता काय करणार, सकाळी 9 वाजता फोन केलं तर आता 1:30 वाजता घरी आलेले आहेत. तर तुम्ही सांगा अशा नवऱ्यांचं काय करणार. येतो तर म्हणतात, तिथं ऑप्शनही नसतं आपल्याला काही बोलण्यासाठी. लवकर या सुद्धा मी म्हणू शकत नाही. मी आलोच म्हणतात, इथंच आहे म्हणतात, पण येत नाहीत लवकर. आणि मला एकच वाटतं की जेवण करून ते गेले तर काही वाटत नाही. जेवण न करता गेले मग सतत माझं लक्ष तिकडं असतं. कितीही कामं असो, जेवण करून गेलं असतं तर बरं झालं असतं असा विचार येईल.
घेऊन इथंच घेऊन जाणार. चला ते आणून देते लागून. चला क्या नाही हा? हे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 3 वाजले ठीक. 4 नंबर हे 5 नंबर. आज दिसतं खरा काय तुला हे कसं? सांगते की तुला 5 दिवस हे आज शुक्रवारी घेतलेस, मग हे शनिवारी, हं, मग हे रविवारी, हं, परत ते सोमवार, हं, हे मंगळवार, हं, मग आणि बुधवार, गुरुवार, हं. शुक्रवार, शनिवार, रविवार. हं, आलं का लक्षात आता तर? हं, बरं. ह्यात जर तुला लागते किती एवढंच. अर्धा कप हं? हा का भिजू घाला का? संध्याकाळी रात्रीचा अर्धा कप घेऊन सनी हं, त्याला थोडं मोठं धुवून टाकायचं पाणी. हं, भिजल्यानंतर आता अर्धा कप घेतला, 2-2.5 कपामध्ये भिजू घालायचं त्याला संध्याकाळी. हं, सकाळी हं, ते पाण्यातून बाहेर काढायचं हं, आणि तेवढेच तांदूळ तसंच शिजू घालायचं. हं, कुकरने शिजू, भगवण्यात शिजू, कशाने शिजू. हं, मग शिजलं की ते काकर काढून सनी थोडं तूप घालून तर खा, किंवा त्याला मीठ मिसळून पाणी देऊन का खाणार. त्याला काय त्यानं भात झाला, भात होते हे. तुझी ॲसिडिटी कमी होते त्याच्यानं. हं. तुला कळत नसलं तर ते मार्केट पुस्तक घालून घेते नाही, खेळायला घ्यायचे नका. 1 नंबर 2 म्हणजे नंबर. सारे ते नंबर डब्यात काढते. आता झालं की मग सांगते. डब्यात काढते सगळं. डब्यात काढून ठेवलं की झालं. बरोबर जाणार आहे लगेच. आधार करू सोडलं. हम्म. मी आणि हे काय आहे? ते बिस्किट बिस्किट आहे का? दोन्ही खा सकाळ. कुठून खाल्ली?